चित्त विठ्ठली नेनथी काही टाना टोना नामस्मरणा वाचवणे. महाराज आमचं पाटोदकरांचं खरं भाग्य आहे. महेंद्र तात्यांनी मागं कप्तीचं आयोजन केलं होतं. त्या ठिकाणी तुम्ही तमाम आमचा तालुका बीड जिल्हा एकत्रित केला आणि आजही तुमची सेवा आहे म्हणून माझ्या या पाटोदा तालुक्यातील सगळे दर्दी बांधव आणि मोठ्या संख्येने माझ्या माता भगिनी येतात. तुम्हाला सर्वांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो. महाराज एक अशी व्यक्ती आहे नम्र झाला भूता त्याने कोण दिले आनंद. नम्रता सुद्धा कोणाकडे मी येत नसते. तुम्ही आता पाहिलं ना किती नम्रता आहे. मी दर्शन घेताना माझा हात त्यांनी हातात धरला स्वतःच्या डोक्यावर ठेवला. याच्यापेक्षा काय नम्रता. ते छोटा आहे त्यांच्यापेक्षा. वयाने मोठा आहे पण ज्ञानाने छोटा आहे. मी तसं केरला त्यांच्याकडे कीर्तनाची सेवा केलेली आहे. हो बांधवांनो माता माऊल्यांनो मी 5 मिनिटं आपले घेणार आहे. मी महाराजांच्या बाबतीत एकच बोलवलं. चाकरवाडीत सुद्धा त्यांचं कीर्तन झाल्यावर समारोप माझ्याकडे असतो. कुठलेही महाराज असू द्या, चैतन्य महाराज देगलूरकर असू द्या, संदीपान महाराज हशेगावकर असू द्या, समाधानजी महाराज शर्मा असू द्या, अमृताश्रम स्वामी असू द्या, हे कीर्तन सांगत असते. मग शेवटी चाकरवाडीचे महाराज तात्या मला बोलायला होता शेवटला. हे सुद्धा माझं भाग्य आहे. महाराजांच्या बाबतीमध्ये आज एवढं सांगतो. त्यांचे मोठे बंधू संतोष महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. काय गोड पिटी वाजत होती. आणि विशेष महाराजांच्या वहिनी सुद्धा ताईसाहेब या ठिकाणी आलेल्या आहेत. टाळ्या वाजवा. अख्खं कुटुंब वाहून घेतलं परमार्थासाठी. बोलतो महाराजाबद्दल. हे पहा कलावंत वेगळा, विचारवंत वेगळा आणि संत वेगळा. पण तिन्हीचं एकत्रीकरण जर कुठं असेल तर ते समाधान महाराज. समाधान महाराजामध्ये आम्हाला कलावंत पाहायला भेटतात. समाधान महाराजामध्ये आम्हाला विचारवंत पाहायला भेटतात आणि समाधान महाराजामध्ये आम्हाला संतही पाहायला भेटतात. आमचे परमस्नेही नाना महाराज या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहेत. गेले कीर्तन होतं त्याचं. ठीक आहे. खूप बरेचसे आमची महाराज मंडळी या ठिकाणी. मी एवढंच बोलन महाराज तिन्हीचं एकत्रीकरण कुठेही सापडत नाही. बघा कलावंत काय करतो तात्या, आपल्या कलेने जनतेला 2 तास खेळून ठेवतो. पण 2 तास तो आनंद देतो. पण कलावंत सुद्धा कधी कधी जर सत्याकडे जर नाही झुकला, परमार्थिक नसेल तर कलावंत सुद्धा कलतो. कलू शकतो तो. मी स्वतः कीर्तनामध्ये एकदा पाहिलं. मी नाव नाही सांगत कुणाचं. 2 कलावंतांनी अशी गोड चाल गायली. जातानी भितडानं धरून चालायला लागली. म्हणलं असं का करतात. ते पिऊन आली होती. हो कलतो. कलावंत कलू शकतो. परमार्थिक जीवन जर नसेल तर. विचारवंत ज्याचे विचार 100 वर्षाच्या पुढे जनतेच्या कामाला येऊ शकतात तो विचारवंत असतो.
एका शब्दात सांगतो महाराजांच्या, त्यांनी आता काय सांगितलं, कीर्तनात भाव असावा लागतो, कीर्तनाचा भाव करायचा नसतो. हा विचारवंताचा विचार आहे. हे काय कुणाला सुचत काय म्हणून. आणि तिसरा वर्ग संत, ज्याला सत्याचं दर्शन झालंय, सत्याचा स्वभाव आनंद आहे, आणि आपल्याला मिळालेला आनंद जगाला कसा मिळेल यासाठी जो काम करतो, ज्ञानदानाचं काम करतो, तो संत असतो. सत्य, सत्य हा परमात्मा आहे. म्हणून या ठिकाणी महाराज तुम्ही कला तर तुमची म्हणजे त्याला तोडच नाही. आमच्या माता मावल्या, आमचे हे बांधव पोट धरू धरू, मला वाटतं आता यांना जेवण कमी जाईल काही, काय भरलंय पोट बघा, म्हणजे जास्त हलू नाही. आज तुमच्या कीर्तनामुळे मी स्वयंपाक वाढून करायला लावला, इथं बसून होतो. या ठिकाणी महाराज हा जो कळवळा आहे, हसत खेळत जनतेला जागे करणं, तुम्हाला हसत ठेवणं, तुमच्या जीवनात समाधान प्राप्त करून देणं, हे समाधान महाराजाचं काम आहे. धन्यवाद देतो तुम्हाला. या ठिकाणी ऐका बांधवांनो, पुढं अति मोलाचे विचार 2-3 मी लिहून ठेवले. कीर्तन म्हणजे करमणुकीचा विषय नाही, कीर्तन हा जागृतीचा विषय आहे. त्यांनी एक अति महत्वाचं उदाहरण दिलं, बैल आणि कुत्रा. हो, हे सांगितलं पाहिजे हो. तुमच्या सारख्याचा हा जो विचार आहे, विचारवंताचा विचार दिला पाहिजे. माणसं म्हणतात किंवा मांस खाल्ल्यावर ताकद येते. महाराजांनी तात्या असा गोड विचार दिला. म्हणजे बैल जास्त ताकदबाज का कुत्रा? बैल नांगर ओढतोय, ताकद कोणाकडे? बैलाकडे. बैल काय खातो? कडबा खातो, घास खातो. कुत्र काय खातं? मांस खातं. लक्षात ठेव. माझी विनंती आहे महाराज, या निमित्ताने माझ्या बांधवाला, माता मावल्या, माणूस हा चुकीचा पुतळा, चुका होता असो, मागे झाले, पुढे गोड ते चांगले, पुढे गोड करा, चांगलं करा. मांसाहार करू नका, हे घाण आहे, घाण. खाऊ नये माणसं. अन्न बिघडे तो मन बिघडे, पाणी बिघडे तो वाणी बिघडे. कधी मी बोललो होतो कीर्तनात, केव्हा माझा विचार लक्षात ठेवला? ले बापूचा विचार आहे, खरंय ते. अन्न बिघडे तो मन बिघडे. तुम्ही काय खाता, काय वाचता, काय ऐकता, काय पाहता, याच्यावर मनोवृत्ती तयार होत असते. पंच ज्ञानेंद्रियाने ते ग्रहण केलं जातं, याला आहार म्हणतात. नुसतं खाणं एवढाच आहार नाही. आणि म्हणून जीवनामध्ये चांगलं वाचा, चांगलं ऐका, चांगलं सात्विक अन्न खा, सद्विचारी जीवन आपलं बना. मांसाहार करू नका, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. हो, हे घाण खाऊ नये, खाऊ नये. आपल्याला काय अधिकार आहे कोणाचा जीव घ्यायचा? तुम्हाला सर्वांना माहित आहे, जालिंदर नातावर शेकडो बकरीची कत्तल होत होती. बाबा, मी माफी मागून सांगतो, मला ते पाहिल्यानंतर माझा अंतर्गण कळवळं. 25/10/1990 मी मोर्चा घेऊन गेलो. अख्खं गाव, ते आमचे येवले बंधू येवलवाडी विरोधात होते. तात्या माझ्या गाडीवर दगडफेक केली तिथल्या कुंदुरेवाल्याने. मला म्हणले, तुम्ही काय भगवान बाबा लागून राहिलात काय? भगवान बाबाने अख्ख्या महाराष्ट्रातले बकरे बंद केले, तुम्ही कोण लागून राहिला? मी त्यांना म्हणलं, भगवान बाबासारख्या महात्म्याने हे काम माझ्या वाट्यावर ठेवलं असं. बंद झालं ते, पण 5-6 वर्ष लागले बाबा. खाऊ नये मांस, खाऊ नये, घाण आहे, घाण. हो, माणूस चुकीचा पुतळा आहे, चुका होतात, पण चुका टाका. हा मोलाचा संदेश तुमचा. त्याला मी विस्तृत केलं, थोडं माफी मागतो. याच्यानंतर महाराज आणखी एक मुद्दा. काही महाराज ओठातून बोलतात,
म्हणजे कोणाला कळतंय का नाही, पण पोटातूनच. काही पोटातून बोलतात, पण तुमचं बोलणं बिंबीच्या भेटातून आहे. वाटातून, पोटातून, बिंबीच्या भेटातून. त्याला कळवळा म्हणायचं. कळवळा महाराज, कळवळा आहे. वाटातून. आता काही कामले काहीतरी बंधू सुद्धा वाटातून गातात, म्हणजे शेजारच्या सुद्धा ऐकू येत नाही. उगं मोले घातले रडायांना हे असू आणि माया, इथले काळकरी तसे नाही. काही ओठातून, काही पोटातून गातात, पण काही टाळकरी, काही महाराज बिंबीच्या देठातून गातात. कळवाला असतो. मला सुद्धा राहत नाही महाराज, मला सुद्धा राहत नाही. असो, तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे, श्री क्षेत्र विठ्ठलगड हा माझा नाही, आपल्या सर्वांचा आहे. मी एक निमित्त आहे. भगवंताला, पांडुरंगाला माझ्याकडून हे करून घ्यायचं असेल आता सर्वांनी इथं येत जावं आणि विठ्ठलाचं दर्शन घेत जावं. सगळे संत सगळ्या मूर्तीनं बसवल्यात इथं. हो, सगळ्या. प्रत्येक आज आपलं काय झालंय, आपण विखुरलं काय लागलो. अरे माणूस एक जात आहे, माणूस हा धर्म आहे, हा सांभाळा. एका भगवंताची लेकरं आपण सगळे. कशाला भेद, कशाला एकमेकाचा द्वेष. माणूस एक जात आहे, कोणाच्या अंगावर जात लिहून आली नाही. आता मी माळी समाजामध्ये जन्माला आलो, माझ्या अंगावर कुठं माळी शब्द नाही. माणूस एक जात आहे, भगवंताने निर्माण केली माणूस एक जात. आणि माणुसकीने जीवन जगणं, जगाला प्रेम देणं, हा धर्म सांभाळायचा आपण सर्व. पण यारे यारे लहान थोरण याती भरती नाही नर. याच्या पुढं मी कोटी कोटी धन्यवाद देतो, प्रणाम करतो तुम्हाला. हे पहा, आज माजी सभापती महेंद्र तात्या गरजे